हॅलो गाईज. सो हा मी रॅन्डम आता व्लॉग चालू केला आहे. हे मी आहे ना आता जस्ट लॉग आउट केलं आणि आय वॉज फिलिंग व्हेरी टायर्ड आणि मला असं कॉफी पियायची खूप इच्छा होत होती. सो मी विचार केला की मी कॉफी बनवेन, बट व्हॉट्स न्यू कॉफी बनवणार. तर मी आहे ना पहिल्यांदा घरी कोकोनट कॉफी ट्राय करते. माझ्याकडे कोकोनट मिल्कचा ना टेट्रा पॅक आहे फ्रीजमध्ये. सो ते यूज करून मी बनवते. आणि ही आयडिया मला कुठून आली तर मी उदयपूरला जेव्हा गेली होती तर तिथे एका कॅफेमध्ये मी कोकोनट मिल्कवाली कॉफी मी पियाली होती. सो आय वॉन्ट टू ट्राय दॅट की घरी कशी बनते. सो नॉर्मल आपण जी कॉफी बनवतो ना तशीच बनवणार आहे. फक्त एवढंच की मिल्कच्या जागी कोकोनट मिल्क ॲड करणार आहे. बाकी मला काय असं माहीत नाही की वेगळं काय बनवतात. बट कोल्ड कॉफी, येस, कोल्ड कोकोनट मिल्क कॉफी. सो मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. स्टे ट्यून्ड आणि बघा पुढे कशी टर्न आउट होते. लेट्स सी. सो नॉर्मली बनवते. ग्लासमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे, त्याच्यावर आता मी कॉफी टाकते आणि थोडी साखर टाकून त्याला आहे ना फ्रॉथ करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी नॉर्मल मिल्क आणि कोकोनट मिल्क दोन्ही यूज करणार. Let's try. विदाउट मिक्सिंग मी ट्राय करून बघते कसं लागतं. बट आय थिंक खूप कडू लागेल. फक्त वरचं आलंय. फक्त कॉफी टेस्ट केली मी. मिक्स करायला लागेल. लेट्स ट्राय. वाव, म्हणजे एक सेकंड परत एकदा ट्राय करते. कोकोनट मिल्कचा फ्लेवर येतोय ऑफकोर्स. आणि स्वीटनेस आहे ना थोडी कमीच टाकायला हवी, बिकॉज कोकोनट मिल्क थोडं स्वीटर साईड असतं. आणि जर आपण फ्रेश कोकोनट मिल्क बनवू तर आय थिंक ही अजून बेटर लागेल. हे पॅकेटवालं होतं म्हणून चांगलंच लागतं. म्हणजे थिक आणि क्रीमी लागते ही कॉफी. म्हणजे आपण नॉर्मल दुधात बनवतो ना त्यापेक्षा ही खूप वेगळी लागते. म्हणजे एकदम क्रीमी आणि थिक टेक्स्चर आहे याचं, बिकॉज कोकोनट मिल्क थिक असतं. इट्स नाईस, इट्स गुड. आय मीन यू कॅन ट्राय गाईज. म्हणजे मी परत बनवेन अशी झाली आहे ती. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि माय चॅनल इज ऑल अबाउट दिस रँडम थिंग्स आय डू विच आय लाईक टू शेअर विथ यू गाईज. सो मी कधी असं काही ट्राय करेन मी कुठे जाईन तर आय मेक शुअर दॅट आय शेअर विथ यू. सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, सपोर्ट मी. अँड भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये अजून काहीतरी नवीन ट्राय करताना. बाय.